नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सरकारनं भाडेकरू आणि घर मालकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मॉडेल टेनेन्सी ॲक्ट आता लागू केलाय। त्यामुळे आता भाडेकरूंना काही नवीन नियम हे लागू होतील। हे नियम घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील संघर्ष कमी करू शकतात, परंतु यामुळे भाडेकरूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण कधी-कधी लोक कामाच्या कारणाने घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला जातात आणि त्यांना भाड्यानं घर घेणं आवश्यक असतं। तसेच काही लोक आपल्याला स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आपली संपत्ती भाड्याने देतात। यामुळे घर मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये अनेक वेळा तणाव निर्माण होतो। घर मालकांना वेळेवरती घर सोडण्याची आणि भाडं न दिल्याबद्दल तक्रारी असतात, तर भाडेकरूंना भाड्यामध्ये वाढ होणं आणि इतर समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो। आता सरकारनं प्रॉपर्टीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे। हा बदल घर मालकांसाठी फायद्याचा ठरू शकतो, परंतु भाडेकरूंना हा एक धक्का ठरू शकतो। कधी-कधी भाडेकरू घर मालकाच्या प्रॉपर्टीवरती जबरदस्तीने कब्जा करतात, मात्र असे भाडेकरू आता सरकारकडून कठोर कारवाईला सामोरे जाऊ शकतात। मध्य प्रदेश सरकारने अशा प्रकारच्या कब्जांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन कायदा तयार केलाय। यालाच मॉडेल टेनेन्सी ॲक्ट म्हणतात, ज्याचा मसुदा तयार होऊन लवकरच आता विधिमंडळामध्ये मांडला जाणार आहे। मध्य प्रदेश सरकारने भाडेकरूंच्या मनमानीला थांबवण्यासाठी मॉडेल टेनेन्सी ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या कायद्यानुसार भाडेकरूंना घर मालकाची प्रॉपर्टी अवैधपणे कब्जा करण्याची परवानगी मिळणार नाही। तसेच घर मालकांना त्यांची संपत्ती कधीही रिकामी करण्याचा अधिकार असेल। हा कायदा भाडेकरूंना कठोर असला तरी घर मालकांच्या मनमानीला थांबवण्यासाठी देखील मदत करेल। काही वेळा घर मालक भाडं वाढवून किंवा इतर कारणांसाठी भाडेकरूंना त्रास देतात, तर नवीन कायद्यानुसार घर मालकाला सिक्युरिटी डिपॉझिट घेण्याचा अधिकार असेल। एग्रीमेंट संपल्यावरती घर मालकाला प्रॉपर्टी रिकामी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून अनुमती घ्यावी लागेल। नवीन कायद्याअंतर्गत भाडेकरू घर रिकामं करण्यास त्वरित बाध्य होणार नाही। तसेच कोणत्याही प्रकारच्या वादाच्या स्थितीमध्ये घर मालकाला भाडेकरूची वीज किंवा पाणी कनेक्शन कापण्याचा तसेच पार्किंग आणि लिफ्ट सारख्या सुविधांचा उपयोग थांबवण्याचा अधिकार नसणार आहे। सरकार एक पोर्टल तयार करणार आहे, जिथे घर मालक आणि भाडेकरूंची सर्व माहिती अपडेट केली जाईल। या पोर्टलची देखरेख डेप्युटी कलेक्टर रँकचे अधिकारी करतील। तसेच जर कोणत्याही पक्षाला अपील करायचं असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रेंट ट्रिब्युनलमध्ये अपील करावं लागेल। या नवीन नियमांनुसार घर मालकांना ज्यांना संपत्ती भाड्यावर देतात त्यांची पूर्ण माहिती संबंधित पोर्टलवरती अपलोड करावी लागेल। भविष्यामध्ये कोणत्याही वादासाठी या तपशिलांची मदत घेण्यात येऊ शकते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं घर मालकांसाठी हा एक नवीन कायदा आता मध्य प्रदेश सरकारने लागू केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा या कायद्याचा अभ्यास करत आहे। म्हणजेच लवकरच हा कायदा महाराष्ट्रामध्ये देखील लागू केला जाऊ शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।